जय भीम नमोबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. अमरावतीत सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असून तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर मार्गावर दिवसाला एसटी महामंडळाच्या 6 फेऱ्या धावतात, तर नेहमी 50 ते 60 विद्यार्थी रोज ये-जा करतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना तालुक्याला जाण्या-येण्याचा सुद्धा मुख्य मार्ग आहे. सदर मार्ग गेले 3 वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात एसटी महामंडळाच्या फेऱ्या बंद होतात व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तरी सदर मार्ग खराब असल्याने मागील वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचे 3 महिने एसटी सेवा बंद असल्या कारणाने शैक्षणिक नुकसान झाले आहे. सदर रस्ता दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषणे सुद्धा करण्यात आली. तसेच विद्यार्थी देखील याबाबत रस्त्यावर उतरलेत. आज सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आज विद्यार्थ्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी काही विषयाबाबत एक निवेदन दिलं आणि असतपूर ते परतवाडा रस्ता हा मुख्य रस्ता आहे. असतपूर ते विद्यार्थी जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामधला जो सावडी ते येवता रस्ता हा 2-3 वेळा अत्यंत खराब असल्यामुळे पावसाळ्याच्या काळात बस हे कंटिन्यू 2 ते 3 महिने बंद राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. मागील वर्षीसुद्धा हाच प्रकार झाला. एस टी सुविधा बंद असल्यामुळे शैक्षणिक शैक्षणिक नुकसान झाले आणि त्याच अनुषंगाने या नवीन सत्रापासून तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि अगोदरसुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, उपोषणे केली, वारंवार पाठपुरावा केला, तरी पण दखल घेतलेली नाही. त्याच अनुषंगाने येत्या 1 मे पासून महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक आंदोलन उभारलं जाईल. शासनाने जर यात 10 तारखेमध्ये 1 तारखेपर्यंत आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर त्या अनुषंगाने सर्वात मोठं एक आंदोलन उभारण्यात येईल. अकोला शहरातील शेलार फाईल परिसरात अतिशय दुर्गम भागात वास्तव्यास असून आपल्या वडिलांना पाणीपुरी बनवण्यासाठी मदत करून खुशीने 12वी मध्ये तब्बल 74% गुण संपादन करून यश मिळवले आहे. स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अकोला वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कुमारी खुशी संतोष काछी ही सर्वसाधारण घरातील मुलगी असून वडिलांच्या पाणीपुरीच्या व्यवसायाला हातभार लावून नियमित अभ्यास केला. पहाटे 4 वाजता उठून आपल्या आई वडिलांसोबत पाणीपुरी बनवण्याचा व्यवसायाला हातभार लावून अभ्यासाला वेळ काढून खुशीने 12वी मध्ये यश संपादन केले. तसेच महाविद्यालयीन खेळात भाग घेऊन तिने क्रीडा गुण सवलत सुद्धा प्राप्त केली आहे. खुशीला 600 पैकी 444 मार्क मिळाले असून तिच्या गुणांची टक्केवारी 74% आहे. वर्ग 10वी मध्ये सुद्धा तिने 75% गुण प्राप्त करून यश मिळवले होते. नंतर सुद्धा तिने जिद्द सोडली नसून आई वडिलांना घरातील कामात मदत करून वेळ मिळेल तसा अभ्यास करून यश मिळवले. मेरा नाम खुशी संतोष काची. मेरे को 12वीं में 74% मिले हैं. तो मेरे जो मेरे को यश मिला उसके पीछे कॉलेज के सर लोगों का, मेरे मम्मी पापा का, सबका आशीर्वाद है. और मेरे घर पे पानी पूरी का बिज़नेस है. वो बिज़नेस करके ट्यूशन वगैरह ये सब करके मैंने पढ़ाई करी और मेरे को जितने भी परसेंटेज आए वो मेरे को बहुत अच्छे आए और मेरे को आगे भी और अच्छी पढ़ाई करने की है. इसके लिए मेरे मम्मी पापा का बहुत सपोर्ट है. कॉलेज में भी रेगुलर में जाती थी और रेगुलर लेक्चर होते थे और सर लोग भी सब बहुत अच्छे थे. उन्होंने बहुत अच्छे से पढ़ाया. उनके वजह से आज मुझे इतने परसेंटेज आए. और हमारी फाइनेंशियल कंडीशन इतनी नहीं है कि मैं आगे और भी अच्छा एजुकेशन दे सकूं. फिर भी मैं ट्राई करूंगी. मुझे आगे और अच्छा एजुकेशन लेना है और कुछ करना है देश के लिए और मैं करके बताऊंगी. सकाळी 4 वाजता मी उठत होती आणि 4 ते 5 मी अभ्यास करत होती. 5 ते 8 वाजेपर्यंत घरातील कामं करत होती. 8 ते 11:30 कॉलेज करत होती. 12 ते 2 ट्यूशन करत होती. मग नंतर दुपारी घरातले काम, मग संध्याकाळी अजून अभ्यास करत होती. चलिए, तो सबसे पहले उसके जो सर लोग हैं कॉलेज के, उनको बहुत बहुत धन्यवाद. उसको अच्छा गाइडेंस दिया, अच्छी पढ़ाई लिखाई करे और टाइम पर उसको ने बोलते गए क्या करना, कैसा करना और घर का काम करके भी उसने इतना अच्छा सक्सेस मिला. इसके लिए उसको भी बहुत शुभेच्छा आगे के लिए. उसको आगे भी हम अच्छा एजुकेशन देने का प्रयास करेंगे क्योंकि पढ़ाई में बहुत अच्छी है वो. इसलिए हम आगे भी उसका पढ़ाई के लिए करेंगे. हमसे जितना प्रयत्न होता उतना करेंगे.
समाज कल्याण निधीबाबत सरकारने विशेष कायदा करावा, त्यामुळे हा निधी अन्यत्र हलवला जाणार नाही. हा निधी आदिवासी विभागाकडे दिला नाही तरी आंदोलन करू, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. नामदार संजय शिरसाट यांच्यामुळे महाराष्ट्राच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की सामाजिक न्याय विभागाला अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी जी बजेटमध्ये तरतूद केली जाते रकमेची, त्यापैकी जवळपास 411 कोटी रुपये दुसरीकडे वळवण्यात आले. आदिवासी विभागाचे जवळपास 336 कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार लक्षात आला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आमचा हा आदिवासी दलित समाज अस्वस्थ झाला आहे. खरं पाहिलं तर संवैधानिक तरतुदीनुसार अनुसूचित जाती जमातीकरता असलेला जो काही बजेटरी प्रोव्हिजन असते, तरतूद असते, तो निधी कोणत्याही परिस्थितीत इतरत्र वळवला जाऊ नये अशा प्रकारचे निर्देश आहेत. असं असताना देखील अनुसूचित जाती जमातीचे जवळपास 746 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दुसरीकडे वळवले आहेत. ही अत्यंत चिंतनीय बाब आहे, संतप्त करणारी बाब आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे, या जो अनुसूचित जाती जमातीचा एकूण 746 कोटी रुपये आपण दुसरीकडे वळवले आहेत, ते कुठे वळवलं आम्हाला माहीत नाही. लोक म्हणतात की काय ती बहिणीचं काय लाडक्या बहिणी करता वळवले आहे. कुणाही करता असो, प्रश्न येतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती जमाती करता असलेला एकूण 746 कोटीचा निधी जो वळवण्यात आला तो परत त्या विभागाकडे आणावा आणि अनुसूचित जाती आणि आदिवासी लोकांच्या कल्याणाच्या योजना पुरेपूरपणे प्रामाणिक राबवाव्या अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अनुसूचित जाती जमातीला जो काही बजेटरी प्रोव्हिजन असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घोटाळे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीकरता जातीचं वेगळं बजेटचा कायदा तयार झाला पाहिजे. सेपरेट बजेट फॉर अनुसूचित जाती. हा जर झाला, अनुसूचित जातीसाठी बजेटमध्ये वेगळा कायदा जर झाला तर निश्चितपणे अनुसूचित जातीच्या जमातीच्या विकासाकडे जो निधी मिळणार आहे त्याचा कोणी गैरवापर करू शकणार नाही, वळवू शकणार नाही आणि पुरेपूरपणे त्याचा लाभ अनुसूचित जातीच्या जमातीच्या कल्याणासाठी मिळेल. म्हणून एक वेगळा सेपरेट कायदा अनुसूचित जातीच्या निधीकरता वेगळं बजेटमध्ये वेगळी बजेटची तरतूद झाली पाहिजे, वेगळं बजेटच झालं असा कायदाच झाला पाहिजे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
2017-18 या आर्थिक वर्षात चित्रा चौक इतवारा उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. 2 वर्षात हा उड्डाणपूल पूर्ण होईल असे संबंधित करारनाम्यात नमूद होते. परंतु 6 वर्ष होऊनही अजूनपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. ठेकेदार आणि प्रशासन निधी नसल्याचं कारण सांगून आपली जबाबदारी झटकत आहे. निधी उपलब्ध करून काम पूर्ण करणे ही शासन प्रशासनाची जबाबदारी आहे. या सर्व समस्या हलगर्जीपणामुळे झालेल्या दिसत आहेत. सर्वसामान्य माणूस शासनाला टॅक्स देतो, तर शासन प्रशासनाची जबाबदारी आहे वेळेत काम पूर्ण करणे. 15 दिवसात उपाययोजना नाही केल्यास जनतेला जन आंदोलनाचा व धरणे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. पुढील होणाऱ्या परिणामांसाठी पूर्णपणे शासन प्रशासन जबाबदार राहील. जय हिंद। आज हम सब लोग कलेक्टर ऑफिस आए थे, कलेक्टर साहब से मुलाकात किए। इशू है चित्रा चौक से जो इतवारा का फ्लाईओवर है, उड़ान पुल, जो लगभग 8 साल से कंप्लीट नहीं हुआ है और ये काम पेंडिंग है। इसके कई रीजंस है। इसके अंदर हमने पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट से भी बात की, उनसे अहवाल मांगे, जवाब मांगे। जवाब में एक भी पॉइंट उनका ऐसा नहीं है कि जिसके ऊपर आदमी सेटिस्फाई हो कि ये किस वजह से प्रलंबित हुआ है। प्रॉब्लम दिख रहा है, जो हमको समझ में आ रहा है वो फंड्स का है। फंड्स अवेलेबल करना एमएलए और एमपी की जिम्मेदारी है, जो इन लोगों ने नहीं किया। 8 साल एक बहुत बड़ा समय होता है। वहाँ पे बिजनेस ठप हो गया है, वहाँ पे आने जाने में तकलीफ है, वहाँ पे एम्बुलेंसेस जब अटकती है तो वहाँ पे पेशेंट की डेथ हो सकती है। ये हमको समझ में आना चाहिए। दूसरा, जो वहाँ पे जो इक्विपमेंट्स है उससे कभी भी एक्सीडेंट हो सकता है। यही सब मैटर्स को लेके आज हम कलेक्टर साहब के पास में मिले। उनको 15 दिन का हमने समय दिया है कि आप इसके ऊपर कोई कॉन्क्रीट सॉल्यूशन निकालिए, कि इसको टाइम बाउंड करिए कि 6 महीने में या 1 साल में ये कब शुरू होगा वापस से काम और कब खत्म होगा। 15 डेज का टाइम हमने दिया है कलेक्टर साहब को और 15 डेज का अल्टीमेटम है कि 15 डेज के बाद में हम संवैधानिक तरीके से आंदोलन शुरू करने वाले इसके लिए, पुल के लिए, क्योंकि ये मैटर पूरे अमरावती का है। अमरावती की जनता इससे त्रस्त है और ये जल्द से जल्द होना चाहिए। कलेक्टर ऑफिस में हमने एक निवेदन दिए है उड़ान पुल के सिलसिले में। चांदनी चौक, इतवारा बाजार, पश्चिम क्षेत्र के नागरिकों को बहुत ज्यादा तकलीफ है उड़ान पुल से, और ये उड़ान पुल एक मुजस्समा जैसा बन गया है और आम नागरिकों को तकलीफ हो रही है। इतवारा बाजार में जो गाड़ियां लगाती है उनको तकलीफ है और आम नागरिकों को तकलीफ है। यहाँ के सारे नागरिकों को तकलीफ है, लेकिन यहाँ पे कोई एमएलए काम कर रहा ना खासदार काम कर रहा, जिसके वजह से सारे पश्चिम क्षेत्र में विकास भी नहीं हो रहा है और काम भी नहीं हो रहा है। इसके वजह से आज हमने निवेदन दिए कलेक्टर साहब को, और इसके बारे में गौर और फिक्र करना चाहिए। हमारे अलीम सर, डॉक्टर अलीम पटेल सर की टीम ने एक निवेदन दिए है। हमारे एरिया में पश्चिम क्षेत्र में एक पुल का काम चालू है और 8 साल से चालू है। वो पुल बनता है सहूलत के लिए, उल्टा पश्चिम क्षेत्र वालों को उससे तकलीफ हो रही है। तकलीफ ऐसी हो रही है, वहाँ बहुत पब्लिक का रास्ता है और हमेशा वो रास्ते पे भीड़ रहती है और एम्बुलेंस चलती है, कॉलेजेस है, स्कूल है, और वो बहुत परेशानी हो गई वो पुल से। जल्द से जल्द उसको पूरा काम कर दिया जाए। जितने भी उससे जुड़े हुए हैं आमदार खासदार, ना कि उसको पश्चिम क्षेत्र का काम हो के उसको पीछे ना डाले। हमको बहुत सारे तकलीफों का सामना करना पड़ रहा है और वो हमारा एक ही निवेदन है। हमने कलेक्टर साहब को भी अभी निवेदन दिए कि ये काम जल्द से जल्द कर दे, नहीं तो हम 15 दिन के बाद में इसके ताल्लुक से आंदोलन करने वाले हैं। और मेरा ज़्यादातर आना जाना वहीं नागपुरी गेट से रहता है और आज करीबन 7-8 साल से हम ये भुगत रहे। जो उड़ान पुल बन रहा है, पहले भी आमदार आए हुए हैं। उड़ान पुल रुकने का जो कारण है, जो मैं जानता हूँ, वो ये है कि जो रेट में उनको दिया गया था उन्होंने वो उसका रेट अब बढ़ गया है। तो सरकार का काम है कि उनको बढ़ा के देना चाहिए और काम करना चाहिए। लेकिन जो भी आमदार आ रहा है, कोई भी रहे हो, वो अपना गेम बजा के चले जाता है और पुल का काम जो है जैसा का वैसा रह जाता है। तो हमारा बोलना ऐसा कि ये उड़ान पुल अगर जल्दी नहीं बनता है तो हम शांतिपूर्ण आंदोलन सब मिलके करेंगे। मैं सैयद नसीम, डॉक्टर अलीम पटेल आरोग्य समिति रेल प्रमुख, और आज डॉक्टर अलीम पटेल सर के नेतृत्व में एक निवेदन दिया गया जिलाधिकारी साहब को, और उसमें एक अल्टीमेटम दिया गया 15 दिन के अंदर अगर उड़ान पुल के विषय में
कलेक्टर साहब चर्चा करके इस विषय में सभी पश्चिम क्षेत्र के नागरिकों को न्याय दे। तो कलेक्टर साहब ने आश्वासन दिया है कि वो जल्द से जल्द इस विषय में चर्चा करेंगे और वहाँ के पश्चिम क्षेत्र के नागरिकों को इसका न्याय देंगे। जय हिंद। आज हम लोग माननीय जिलाधिकारी साहब को एक पश्चिम क्षेत्र में जो एक 8वां अजूबा बनने जा रहा है, जिसका नाम इतवारा उड़ान पुल है, जो 8 साल से पेंडिंग है। इस मार्ग पर हजारों लोग आवाजाही करते हैं, जैसे अचलपुर, परतवाड़ा, बैतूल, इस साइड से लोग आते हैं जाते हैं। मगर उड़ान पुल का काम ठप होने की वजह से लोगों को काफ़ी दिक्कत हो रही है। खासकर अगर उस रास्ते से जब कोई एम्बुलेंस जाती है तो वहाँ से पेशेंट का निकलना बहुत रिस्की हो जाता है, जो कि काफ़ी प्रॉब्लम क्रिएट करता है। सही वक्त पे अगर पेशेंट नहीं पहुँच पाता है तो उसकी जान रिस्की हो सकती है। मगर उसका इफेक्ट यह आ रहा है, काम ना होने की वजह से जो PW डिपार्टमेंट है वो सुस्त पड़ा है। सुस्त होने का कारण ये है, जो उसका संबंधित ठेकेदार है उसका ऑलरेडी जो टेंडर है वो कम से कम 3 बार रिजेक्ट हो चुका है टाइम पीरियड के हिसाब से। मगर फिर भी ना जाने जनप्रतिनिधि क्यों सुस्त पड़े हैं और उस पर कोई बात करने तैयार नहीं है। होना ये चाहिए, अगर टाइम पीरियड खत्म हुआ तो दूसरा कॉन्ट्रैक्टर लेना चाहिए, मगर इस पर कोई जिक्र नहीं कर रहा है। आमदार खासदार सब गायब है। और रिस्क ये है कि उस टाइम पे जब पुल बन रहा है ना वहाँ सेफ्टी कोई सामान होता है, ना पब्लिक की सेफ्टी होती है। और उस वहाँ पे कम से कम 7 से 8 बड़े बड़े कॉलेजेस है, बच्चे नीचे से जाते हैं, इसका कोई जवाबदार नहीं है। अगर कुछ होता है तो इसकी रिस्क कौन लेगा, जवाबदार कौन लेगा? अगर 15 दिन के अंदर इस पर कोई एक्शन नहीं लिया जाता है तो आने वाले दिन में जनहित में संवैधानिक तरीके से एक बड़ा आंदोलन किया जाएगा जनता के हित में, जिससे पब्लिक को बड़ी एक राहत मिलेगी। जय हिंद। कोल्हापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। सर्वप्रथम त्यांनी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। त्यानंतर विविध अधिकाऱ्यांच्याकडून माहिती जाणून घेतली। त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाज कल्याण आयुक्त सचिन साळे व कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापुरातील स्मृती समाधीस्थळी विविध मान्यवरांनी पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केलं। आज सकाळपासूनच शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। यावेळी समाज कल्याण आयुक्त सचिन साठे, मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती कमिटीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य, मल्हार सेनेचे सभापती बबनराव रानगे, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, जनसंघर्ष समितीचे DG भास्कर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाहू महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ते शाहू महाराजांनी 1902 साली आपल्या जन्मदिनी सर्व बहुजन समाजासाठी आरक्षणाचे मुहूर्तमेढ रोवले आणि या आपल्या संस्थानातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। आणि हे काम करत असताना त्यांना अनेक वेळा प्रस्थापितांच्याकडून त्रास झाला, परंतु त्या त्रासाला न जुमानता सर्व
मागासवर्गीय लोकांना संरक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये आरक्षण देऊन सर्व लोकांना एकसंघ ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या संस्थानामध्ये ज्यावेळी नोकऱ्या सर्व मागासवर्गीयांना देण्यात आल्या त्यावेळी बऱ्याचशाच प्रस्थापित लोकांनी त्याला विरोध केला, परंतु त्यांचा विरोध न जुमानता सर्व लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि हे करत असतानाच या आपल्या त्यांच्या संस्थानामध्ये सर्व लोक कशी चांगली आणि राहतील, सर्व सुखी समाधान कशी राहतील यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न होता. त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी राधानगरी डॅम बांधून या कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आजही त्यांनी बांधलेल्या धरणामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा जसा हिरवागार आपल्याला पाहावयास मिळतो त्याचं निश्चितपणे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणगाव परिषदसुद्धा घेतले आणि खऱ्या अर्थानं या देशामधल्या सर्व दलित वर्गाला न्याय देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. श्री शाहू महाराजांचा स्मृतिदिनाने या स्मृतिदिनाच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या इच्छेनुसार या ठिकाणी या नर्सरी बागेमध्ये शाहू महाराजांचं समाधीस्थळ उभा केल्याने या समाधीस्थळाला आज हजारो लोक इथं अभिवादन करण्यासाठी येत आहेत. जो शाहू महाराजांनी समतेचा जो विचार दिलेला आहे तो विचार निश्चितपणानं इथला जो 18 पगड जातींच्या माध्यमातून आम्ही इथं रुजवण्याचं काम केलं आणि त्यामुळंच आज इथं बघतोय एका जाती धर्माची कुठली लोकं नाहीत म्हणून हजारो जाती धर्माची लोकं एकत्र येऊन शाहू महाराजांना अभिवादन करतायत. हे निश्चितपणानं या पुरोगामी कोल्हापूरची ओळख आहे. आज आपण बघतोय की शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचे विचार हे प्रेरणा देणारे विचार आहेत, परंतु आज त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन कोणतरी मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे असं म्हणणाऱ्यांची जी आता संख्या वाढायला आलेली आहे त्याच्यापेक्षा आज शाहू महाराज काय होते आणि शाहू महाराजांनी जे समाजासाठी केलेलं कार्य आहे हे निश्चितपणानं आदर्श आणि इतिहासामध्ये अजरामर असं आहे. आणि त्याला पुढं चालना द्यायची असेल तर अशाच पद्धतीच्या लोकांनी शाहू महाराजांचं वंदन करायला पाहिजे आणि त्यांची पुस्तकं विकत घेऊन त्यांचं वाचनसुद्धा केलं पाहिजे. शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या चळवळीमध्ये खूप मोठं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर काही म्हणजे शिक्षण त्याचबरोबर ज्या ज्या चळवळी केला त्याला शाहू महाराजांनी पाठिंबा दिलेला होता. आणि त्यामुळं शाहू महाराजांच्या या प्रेरणेमुळं बाबासाहेबांना सुद्धा एक ऊर्जा मिळाली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरसुद्धा त्या ठिकाणी नेहमी आपल्या लोकांना सांगत होते की शाहू महाराजांची जयंती ही आपण दिवाळीप्रमाणे साजरी केली पाहिजे. त्याचबरोबर शाहू महाराजांचे जे विचार आहेत ते विचार आपण घेऊन आपल्या जीवनामध्ये जर पुढं वाटचाल केली तर निश्चितपणानं या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं मत या ठिकाणी बाबासाहेबांनी व्यक्त केलं होतं. माणगावच्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बाबासाहेब हे फक्त भारत म्हणजे या ठिकाणी समाजाचेच नाही तर संपूर्ण देशाचे नेते म्हणून या ठिकाणी भावी काळामध्ये मार्गदर्शन करतील. आणि खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचे जे शब्द आहेत ते खरे ठरलेले आहेत. आज फक्त बाबासाहेब हे देशामध्येच नाही तर बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान संपूर्ण जग त्या ठिकाणी स्वीकारत आहे. आपले जे काय संविधान आहे जे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे ते संविधानसुद्धा आज जगाला मार्गदर्शक असं ठरत आहे. तर अशा पद्धतीनं ज्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना योगदान म्हणजे चळवळीला योगदान दिलं, सहकार्य केलं, त्यांचा आज स्मृतिदिन आहे. आणि म्हणून चळवळीच्या माध्यमातून आम्ही सर्व बाबासाहेब आंबेडकर अनुयायी या ठिकाणी शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतिदिनादिवशी अभिवादन करण्यास राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 103व्या स्मृतिदिनानिमित्त आज कोल्हापुरातील 65पेक्षा विविध जाती धर्माच्या संघटनेच्या वतीनं म्हणजेच शाहू सलोखा मंचच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी वक्त्याने आपल्या भावना व्यक्त करत असताना छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक सलोख्याचा जो काही मंत्र आहे छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा हा जपण्याचा ठाम निर्धार यावेळी प्रत्येकाने व्यक्त केला. आणि यापुढं राज्य शासन असो किंवा शासकीय पातळीवर काम करत असताना शाहू छत्रपतींचा जो विकासात्मक आराखडा आहे तो शासनानं विचारात घ्यावा हे सांगत असताना
एकोपा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कोल्हापूर नगरीमध्ये ही पुरोगामी नगरी आहे आणि तो विचार जपण्याचा सुद्धा या ठिकाणी निश्चित केलेला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरू केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील असे प्रभारी रमेश चिन्नीथला म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. आपण सगळ्यांनी ऐकलंय की फानूस बनकर जिसकी हिफाजत खुदा करे वो रोशनी क्या वो क्षमा क्या हो जाए जिसकी हिफाजत खुदा करे. मला असं वाटतं ती क्षमा काँग्रेस पक्ष आहे. आणि आज दादा तुम्ही एक नवीन ऊर्जा, तुम्ही एक नवीन आंधी घेऊन महाराष्ट्रात आलाय. काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. हीच ती वेळ आहे. कोणी ना कोणीतरी कोणाच्या तरी घरात वाट पाहत आहे. आज जेव्हा आपण तळागाळात फिरतो तेव्हा लोक म्हणतात आम्ही वैतागलो. खरं तर कालच मी म्हणत होती की लोकसभेच्या वेळेस ते लोकसभेची निवडणूक ना भूतो ना भविष्य अशी ती निवडणूक होती. एवढ्या वर्षात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली जिथे लोक एकीकडे आणि सत्ताधारी पक्ष एकीकडे. सत्ताधारी पक्षांनी साम दाम दंड ईडी भीती पैसे सगळ्या गोष्टीचा वापर केला, पण तरी विजय लोकशाहीचा झाला, तरी विजय संविधानाचा झाला. कारण का ती निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली आणि नेमकं ते बघूनच भारतीय जनता पार्टीला जाग आली आणि विधानसभेच्या एक निवडणुकीत त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा आपल्यामध्ये आणला. आणि तो मोमेंटम जो आहे तो लोकांमध्ये अजूनही आहे. लोक अजूनही वाट पाहताय की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्या घरापाशी कधी येतोय. फक्त कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मोर्चेबाजी बंद. आता आपण सगळे लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना साथ देण्याची गरज आहे. लोकांना अजून काय पाहिजे मला सांगा. आज आपण संविधान बचाव यात्रा या ठिकाणी काढली. सर्वात जास्त खतरा ह्या देशामध्ये संविधानाला कोणापासून जर असेल तर तो भारतीय जनता पक्षाकडून आहे. अहो ज्या पक्षाचे गृहमंत्री राज्यसभेत उभे राहून बोलतात की आंबेडकर 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 ये फॅशन हो गया है, ह्याच्यापेक्षा मोठा तिरस्कार या देशात संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काय असू शकतो मला सांगा. रक्त पेटून उठायला पाहिजे. उषकाल होता होता काळ रात्र झाली, चला पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आता ती वेळ आहे. खरं ही आपली परीक्षा आहे. काँग्रेस पक्ष या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी, या मराठवाड्यासाठी काय करू शकतो ही आपली परीक्षा आहे. जर आज आपण लोकांच्या सोबत उभे नाही राहिलो, जर आज आपण संविधान वाचवण्याचे नारे दिले नाही, घरोघरी पोहोचले नाही, तर आपला खरंच काँग्रेस म्हणून काही उपयोग राहणार नाही. बाबासाहेब म्हणाले शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. एवढ्या वर्षात एवढा मोठा खतरा या लोकशाहीला आणि संविधानाला कधीच नव्हता. हे लक्षात घ्या, कधीच नव्हता. हा जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी एवढा मोठा खतरा 405 हे फक्त संविधान बदलण्यासाठी यांचं कट कारस्थान होतं. आणि हे उघड पडले जेव्हा अमित शाह स्वतः म्हणाले की ये तो फॅशन हुआ है. म्हणजे प्रत्येक बाजूने ते उघड पडले आणि आता म्हणतात संविधान संविधान. म्हणजे किती नाटकी दुटोंगी चेहरा या भाजपचा आहे हा उघड पडला. आणि हे आज आपण लोकांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. राहुल गांधी जाति का राजनीति करना चाहते हैं. राहुल गांधी के खिलाफ नरेंद्र मोदी ने बताया जाति के राजनीति करना चाहते हैं. जाति के नाम में लोगों को बांटना चाहते हैं. दोस्तों, राहुल गांधी ने जो
निर्णय लिया था। राहुल गांधी ने लगातार कास्ट सेंसस के ऊपर बताया, अंत में नरेंद्र मोदी और उनकी केंद्रीय सरकार को राहुल गांधी ने जो मांग किया वो स्वीकार करना पड़ा, लागू करना पड़ेगा और हम लोग मिलकर के उसके लिए काम करेंगे। राहुल गांधी और कांग्रेस पार्टी जाति जनगणना के ऊपर क्यों बोले? इस देश के 90% लोगों को सत्ता में भागीदारी नहीं है। हमारे देश की सामाजिक व्यवस्था में उनका भागीदारी नहीं है। उनको भागीदारी देने के लिए राहुल गांधी ने जाति जनगणना के बारे में लोगों को बताए। उन्होंने बोला 50% की जो लिमिट है रिजर्वेशन का उसको हटा देंगे। और उन्होंने बोला हमारे संविधान में जो 15(5) उसको लागू करेगा। 15(5) के आधार पे प्राइवेट इंस्टीट्यूशन में एससी और एसटी और बैकवर्ड क्लास को उनको अधिकार देने का काम है। 15(5) और लागू करने के लिए हम कोशिश करेंगे। कांग्रेस पार्टी इसको लागू करने के लिए पूरा मिलजुल करके हम लोग काम करेंगे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।